नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडेची उंची जी आहे ती कशी काढायची असते किंवा कशी ठरवायची आपल्याला फिक्स मुंडेची उंची, तर हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पहा, इथे आपण आज 30 साईज घेऊया। मी छोटी साईज आज तुम्हाला समजावून सांगेन, त्यानुसार तुम्ही सर्व साईजमध्ये या पद्धतीने बदल करायचा आहे। तर पहा, अगदी लहान साईज असो किंवा मोठी साईज असो, तुम्ही याच पद्धतीने मी जसं सांगते त्या पद्धतीने बदल करायचा आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे आपली मापे काय काय आहेत। तर पहा, 30 छाती आहे, त्याचा चौथा भाग इथं 7.5 इंच होतो। मला मुंडा घेर हवा आहे 6.5 इंच। तर इथं मुंडेची उंची जी आहे ती फिक्स किंवा परफेक्ट काढण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे मुंडा घेर महत्त्वाचा आहे। तर मुंडा घेर तुम्ही जर मोजला तर त्यानुसारच आपल्याला इथं मुंडेची उंची काढता येणार आहे। आणि इथं कंबर आहे 26 इंच पहा। तर मी यावरून प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग केलेलं आहे। तर इथे मी फक्त तुम्हाला मुंडेची उंची कशी फिक्स करायची किंवा मुंडा उंची कशी काढायची हे सांगणार आहे। तर यासाठी इथे मी फक्त बॅक पार्ट दाखवणार आहे। इथे मी उंची घेणार आहे 13 प्लस 1 इंच आपण यामध्ये घेऊ, 14 इंच या इथे मी घेतलेला आहे उंचीसाठी। घेतल्यानंतर इथं शोल्डर मी घेणार आहे 4.5 इंच, 4.7 या इथे मी जे शोल्डर आहे ते घेतलेलं आहे। अजून एकदा मी असंच 4.7 वरती मार्क करून इथं एक लाईन ओढून घेतली, म्हणजे 4.5 इंच आपण इथं शोल्डर घेतलेलं आहे। तर मी मुंडा 5 इंच घेणार आहे पहा इथे, आणि इथे एक लाईन ओढून घेते। ओढल्यानंतर आता इथं 30 छाती आहे, त्याचा चौथा भाग मी किती सांगितला 7.5 इंच येतो। तर तो इथून 7.5 इंच घ्यायचा पहा, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। कंबर 26 आहे, त्याचा चौथा भाग होतो 6.5, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं टक्ससाठी, आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन। आता हे पॉइंट आपण जोडून घेऊया। जोडल्यानंतर आता मला इथे बॅक पार्टला आकार द्यायचा आहे, आणि मुंड्याचा जो घेर आहे तो आपल्याला कुठून मोजायचा आहे, बॅक पार्टचा जो आपण मुंडा ड्रॉ करतो तिथलाच मुंड्याचा घेर आपल्याला मोजायचा आहे। फ्रंट पार्टचा मुंडा घेर जो आहे तो मोजायचा नाही। ब्लाऊजवरून आपण जेव्हा मुंडा घेर मोजतो तरी सुद्धा तो मुंडा घेर आपण पाठीमागच्या भागावरून मोजायचा आहे, आणि कटिंग करताना सुद्धा आपण पाठीमागचाच भाग वापरायचा आहे मुंडा घेर मोजण्यासाठी। इथे मी अर्धा इंच बाहेर गेले, तिरकी लाईन ओढून घेतली, आणि इथून घेणार आहे 1 इंच। बॅक पार्टला आकार देण्यासाठी 1 इंच घेतलं, इथं अर्धा इंच डाऊन करायचं, आणि या पद्धतीने हाताने आकार देऊन घ्यायचे। आता इथं मी तुम्हाला हा हाताने आकार द्यायला सांगितला। जर तुम्हाला कर्व वापरायचा असेल तर कर्वचा सुद्धा मी वापर करायचा कसं ते सांगते। हा जो कर्व आहे तो सेट या पद्धतीने करायचा पहा, आणि हा असा आकार देऊन घ्यायचा पहा। त्याच आकारावरती बरोबर आपला हा आकार जो आहे तो आलेला आहे। तर आता ही आपण 5 इंच जी मुंडेची उंची घेतलेली आहे ती परफेक्ट आहे की नाही हे कसं ओळखायचं हे पाहूया। तर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपण इथं द्यायचं आहे शोल्डर जोडण्यासाठी। आता हा जो मुंडा घेर आहे एक पॉईंट सोडून पहा, इथं हा मुंडा घेर आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर इथे हा मुंडा घेर आलेला आहे बरोबर 6.25। आता मला हवा आहे 6.5, परंतु 6.25 आलाय, तर हा मुंडा जो आहे तो आहे असाच ठेवायचा। 0.5 इंच एक्स्ट्रा आला तरी चालेल, पण कमी येऊ नये। तर इथं हा बरोबर मुंडा आपला 6.25 इंच येतोय पहा, परफेक्ट। इथं 6.25 इंच आलेला आहे, 6.7 हा मुंडा घेर आलाय, म्हणजे हा मुंडा आपला बरोबर आहे। आता समजा म्हणजे आपली इथं 30 साईजसाठी जी आपण 5 इंच मुंडेची उंची जी घेतलेली होती ती परफेक्ट आहे।
ती परफेक्ट आलेली आहे. आता समजा तुमचा मुंडा घेर जर हा तुम्हाला 7.25 इंच 7 इंच हवा असता, ठीक आहे. आता हा भरतोय 6.25 आणि मला 7 इंच हवा आहे, तर हा मुंडा काय होईल, टाईट होईल. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की मुंडा लूज असला 1/2 इंच तरी चालेल, परंतु कमी भरता कामा नये. तर मी काय करणार आहे, हा जो आकार आहे तो अजून थोडासा मी खाली घेईन. पहा, मुंड्याला आकार या पद्धतीने इथून आपण सेट करतो. थोडासा खाली घ्यायचा किंवा अशी एक परत लाईन ओढून घ्या. पहा या पद्धतीने, आणि परत इथं हा जो आकार आहे ना तो सेट करायचा. पहा या पद्धतीने हा अर्धा इंच खाली येणार आणि या पद्धतीने हा सेट केला. आता हा मुंडा घेर किती भरतोय ते पाहूया. तर मी हे खाली घेतलेला आहे. पहा, मला मुंडा घेर जास्त हवा आहे म्हणून आता हा मुंडा मोजून घ्यायचा आहे. पहा, ही लाईन आहे आपली, इथून हा मुंडा आता मोजायचा आहे आपल्याला. तर मी मगाशी जसं सांगितलं तसं 1 पॉईंट आतमध्ये ठेवून हा मुंडा आपल्याला मोजायचा आहे. तर परफेक्ट 7 इंच मुंडा घेर भरलाय. मग इथं मुंड्याची उंची किती आहे पहा, 7 इंच मुंडा घेरासाठी 5.25 इंच. जर तुम्हाला 7 इंच मुंडा घेर हवा असेल तर 5.25 इंच इथं तुम्हाला मुंड्याची उंची घ्यावी लागणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही मुंडा उंची जी आहे ती फिक्स करायची असते, ठरवायची असते आपल्याला या साईजसाठी किती लागेल. तर आता इथं मी 5 इंच घेतली म्हणून तुमची सुद्धा 5 इंच लागेल असं नाही. मुंड्याची उंची जर मुंडा घेर तुमचा 7 इंच असेल तर 5.25 इंच मुंड्याची उंची लागेल. 6.5 इंच मुंडा घेर असेल तर 5 इंच मुंड्याची उंची तुम्हाला लागणार आहे. तर एकच मुंडा उंची तुम्ही जरी साईज एक असली तरी घ्यायची नाही, प्रॉब्लेम येतो. पहा, प्रत्येक वेळेस प्रत्येक ब्लाऊजचा मुंडा घेर म्हणजे प्रत्येक कस्टमरचा जो मुंड्याचा घेर आहे तो कमी जास्त असतो, एक नसतो, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही बदल करायचे आहेत. मुंडा घेरामध्ये बदल केले तरच पहा मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाहीत. नाही तर मुंडा टाईट झाला की बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात. ते काय, तर मुंडा लूज टाईट होण्यामुळे शोल्डर उतरतात, मुंड्यामध्ये सुद्धा घोळ येतो. हे प्रॉब्लेम होऊ नये, आणि लूज झाला तरी सुद्धा हे प्रॉब्लेम येतात, मुंड्यामध्ये घोळ येतो. तर हे प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये यासाठी तुम्हाला या पद्धतीने मुंड्याची उंची काढायची. तर समजलं असेल तुम्हाला, मुंडा घेर आधी किती आहे हे चेक करायचं आणि मग आपल्याला मुंडा उंची किती लागते हे ठरवायचं आहे. आता इथे सुद्धा शोल्डर पट्टी जर 2.25 इंच हवी असेल तर तुम्ही अर्धा इंच यामध्ये प्लस करा, आणि बाकीची तुम्ही गळ्याची रुंदी म्हणून वापरू शकता. पुढचं पाठीमागचा गळा 9, 9.5 इंचावरती मी पॉईंट देते. आणि इथून तुम्ही असं हे 3 इंचापर्यंत चौकोन करून घ्या एक असा, आणि इथे एक आकार असा देऊन घ्या. या पद्धतीनेच आपल्याला हे कटिंग जे आहे ते करायचं असतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.